धनंजय मुंडे व त्याचसोबत करुणा मुंडे यांच्यामध्ये चालू असलेला वाद आपल्या सर्वांनाच माहीत आहे. परंतु या वादामध्ये आता एक सर्वात मोठी आणि एक अजब गोष्ट समोर निघून आली. ती म्हणजे करुणा मुंडे ह्या लग्ना अगोदरच प्रेग्नेंट होत्या किंवा गरोदर होत्या. तर नेमकं प्रकरण काय आहे आपण पूर्ण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना दर महिन्याला 2 लाखाची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतिम आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरती आज अंतिम सुनावणीवेळी धनंजय मुंडे यांनी ज्या मुलांचा स्वीकार केला आहे, परंतु त्यांनी त्यांच्या आईशी कधी लग्न केलं नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला. मात्र त्यांची लव्ह स्टोरी नेमकी कशी सुरू झाली आता आपण पाहूया. 1998 साली धनंजय मुंडे यांच्यासोबत मध्य प्रदेशातील इंदोरमधील भय्यूजी महाराज या महंतांच्या आश्रमामध्ये पहिल्यांदा त्यांची भेट झाली होती. त्यावेळी मी माझ्या आईसोबत या आश्रमाला गेले होते. त्यावेळी आश्रमामध्ये गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील इतर काही राजकीय नेते देखील आले होते. या आश्रमाला भेट देत असताना अशातच एक दिवस तिथे मी गेले असताना धनंजय मुंडे आणि मी अपघाताने भेटलो. आमची धडक झाली होती. आमचं लग्न इंदोरमध्ये झालं. त्यानंतर आम्ही मुंबईला आलो. तिथे आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. त्यावेळी धनंजय मुंडे यांचं कायद्याचं शिक्षण सुरू होतं, त्यामुळे त्यांनी माझं देखील शिक्षण सुरू केलं. तशीच ही गोष्ट गोपीनाथ मुंडे यांना देखील माहीत होते. परंतु माझी जात वेगळी असल्याने, मी ब्राह्मण समाजाचे असल्याने मुंडेंच्या घरच्यांचा तर विरोध होताच, परंतु त्यासोबत आमच्या लग्नाला माझ्या आईचा देखील विरोध होता. त्यामुळे आम्ही पळून जाऊन लग्न केलं. एकदा माझं लग्न होता मोडलं. त्यानंतर पुन्हा एकदा मी पूर्ण नवरीच्या साज शृंगार करून लग्नासाठी उभे होते. तेव्हा मी गरोदर होते. असा सगळा प्रवास जो आहे एका वाहिनीला मुलाखत देत असताना करुणा मुंडे यांनी सांगितलं आहे. तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.